आई काय झालं? काय नाही. काही नाही म्हणतेस तू, पण तुझा चेहरा सगळं सांगतोय. डोक्यात काहीतरी चाललंय ना? का माहित नाही रे, पण आज सकाळपासून ना मनाला खूप अशी हुरहुर लागून राहिली आहे. का? काही झालं का? नाही नाही, झालं नाहीये काही, पण असं सारखं वाटतंय की कुठेतरी काहीतरी बिनसलंय. असं वाटतंय की आपलं खूप जवळचं माणूस अडचणीत सापडलंय. आई तू उगाचच टेन्शन घेऊ नकोस. बघ बाबांचं असं झालंय ना, म्हणून कदाचित तुला तसं वाटत असेल. हो, असेल कदाचित. पण काही केलं तरी आज मन शांत होत नाहीये राजन. आई तू उगाचच काळजी करतेस. सगळं ठीक असेल. कमळी कमळी ठीक असेल ना? हो आई. नाही म्हणजे अरे खूप दुःखात आहे ती. मला आता असं जाणवतं की तिला आपली गरज आहे खूप. आई अगं, कमळी तिच्या गावी आहे, तिच्या आई बरोबर, तिच्या माणसांमध्ये. सगळं ठीकच असणार आहे. हो, पण तरी मला चैन पडत नाहीये रे. म्हणजे असं मला नुसतं इथे स्वस्थ बसवणार नाही. मला तिला भेटायचंय, मला तिला बघावंसं वाटतंय. एकदा माझ्या डोळ्याने मी तिला पाहिलं ना की मग मला बरं वाटेल. राजन, उद्या डॉक्टर येणार आहेत ना यांना बघायला. ते जर म्हणाले की सगळं ठीक आहे, म्हणजे आता काळजीचं काही कारण नाही आहे, तर मग आपण कमळीला भेटायला जाऊया. म्हणजे तिला, तिच्या आईला भेटून येऊ आपण. ठीक आहे, तुला जर बरं वाटणार असेल कमळीला भेटून, तर आपण परवा जाऊ तिच्या गावी. अरे घरात काय बसलाय? बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या. बाहेर या, बाहेर या. ए चल निघा इकडून. या गावाची इज्जत घालवणाऱ्याला या गावात जागा नाहीये. चल निघ. अरे या पोरीला याच्या बापाचं नाव माहित नाही, अशा लोकांना गावात राहायला जायचं. ओय, काय तमाशा लावलाय? आधी बंद करा. हो अण्णा, काय चुकतंय का त्यांचं? मग काय, या अशा कीड गावाला लागू द्यायची काय? अजिबात नाही, आजच साफ केलं पाहिजे. ए बास करा. एक शब्द बी काढायचा ना आता तोंडात ना कुणी. अरे हे काय बोलताय तुम्ही? आणि ही माणसं कोण आहेत? ए का खोटं बोललो का मी? खोटं कसं असेल? आजच या गावासमोर आपला तमाशा झाला की हे आम्ही विसरणार नाही कधी. या अशा बाईमुळे आपल्या गावाची बदनामी होत आहे. हिचं तोंड काळं करून हिला गावाच्या बाहेर हाकलून द्या. माझ्या आईला बोलायची हिम्मत कशी झाली र तुझी? तिच्या अंगावर चिक्कल फेकायला निघाला होतास? खरं तुमच्या सगळ्यांच्या विचारांवर चिक्कल फेकायला पाहिजे. तुमची हिम्मत कशी झाली असं वागायला? ए गप्पा बस. ए बास झालं. सकाळपासून माझ्या आईचा अपमान केला, आता लई झालं. काय र, कुणी आहे का इथं ज्यानं माझ्या आईसारखं कष्टाचं आयुष्य जगलंय? स्वतःच्या हिमतीवर एका पोरीला वाढवलंय कुणी आहे का? नाही माहित मला माझ्या बापाचं नाव. मग आणि मला त्याची लाज बी वाटत नाही. खरं लाज तुम्हासनी वाटली पाहिजे. एका बाईवर तुम्ही असला आळ घेताय, नको नको ते बोलताय, तिचं आयुष्य बर्बाद करायला निघालाय.
खरं काय खोटं काय माहित नसून एवढं बोलताय? ही अशी 4 टाळकी गोळा करायची आणि एका बाईची आबरू काढायची लाज कशी वाटत नाही? काय रे, तुला माझ्या बाचं नाव पाहिजे ना? नाही माहित मला माझ्या बाचं नाव. खरं तुला माझ्या आईच्या चारित्र्यावर बोलायचा अधिकार कोणी दिला? तुम्ही सगळी. तुम्हाला लई मोठा प्रश्न पडलाय ना माझा बा कोण आहे? खरं आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आमचा आबा जिथं होता तेव्हा ह्यो प्रश्न पडला कसा नाही तुम्हाला? तेव्हा कुठे गेली होती तुमची हिम्मत? तेव्हा बी आम्ही ह्याच गावात राहत होतो ना. तेव्हा बी मी हिचीच लेख होतो. तेव्हा बी मला माझ्या बाचं नाव माहित नव्हतं. मग आत्ताच का तुम्हाला हा प्रश्न पडलाय? अरे बुळग्यांनो, तेव्हा आमचा आबा जिद्द होत. डोंगराव आणि माझ्या आईच्या मागं खंबीरपणे उभं होतं म्हणून तुमची हिम्मत झाली नाही. आणि आज आमचा आबा नाही तर एका बाईवर तुम्ही जोर आजमवायला लागलाय. लई मोठी चूक करायला लागलाय तुम्ही समधी. तर आज आमचा आबा नाही, त्यांची नात इथं उभी आहे. आणि जोवर मी जित्ती आहे तोवर माझ्या आईकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत बी नाही व्हायला पाहिजे. नाहीतर याच सरोजची लेक मी कमळी सगळ्यांनी हितच जित्ती काढून ठेवू. काय रा, ऐकून तुम्ही कुठं आलाय? गावातल्या लोकांना भडकवायला आलाय का? एकटी बाई गावली म्हणून तिला बदनाम करायला निघालात? निघा इकडून. निघता का? हाणू चपली ना, निघा. हॅलो, हा बोल. हो, इकडे सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण ऐन वेळी ती कमळी नेऊन अख्खा गेम फिरवला. अरे काय आहे, मूर्ख लेखाचे. एक काम सांगितलं होतं ते पण धड जमत नाहीये का तुम्हाला? हो मॅडम, मी माणसाला भडकवतो ना मॅडम. काही गरज नाहीये त्याची. वराती मागून खोडे कशाला हवेत? आणि लक्षात घे, आता गर्दीची गरज नाही. आता फक्त एक ठिणगी हवी आहे, बस. काय रा, तू बी लई बोलालतास ना वा? कमळे, तू घाबरू नको, आम्ही हाय तुझ्या संग. होय, कमळी बरोबर बोलतीया. वय बरोबर आहे तिचं. यो सरळ सरळ सर्वांजवळ अन्याय व्हायलाय. कमळे, चुकलं आमचं. अगं, ह्यांचं ऐकून डोसकी फिरली. माफ करा मला. चुकलं आमचं, आम्हासनी माफ करा. चला.